तिथं उपलब्ध नाही साहेब. त्याच्यामुळं तुम्हाला प्रशासनाला मध्यस्थी करावी लागली. पडणारा समाज सहनशील समाज आहे, परंतु आमच्या एका महिलेच्या प्रेताची सकाळी 9 वाजल्यापासून अडथळा येऊ नये म्हणून तुम्ही प्रयत्न केलात. तिथं त्या कामामध्ये अडथळा आणलेल्या लोकांच्यावर 353 गुन्हे दाखल केलात. परंतु आमच्या त्या महिलेची जे विटंबना झाली, त्या विटंबना झालेल्या प्रकरणामध्ये कुठला गुन्हा दाखल झाला नाही साहेब. हा विषय काही फक्त एक नांदुराचा नाही साहेब. आपल्या तालुक्यामध्ये किंवा संबंध लातूर जिल्ह्यामध्ये अशा भरपूर गाव आहेत साहेब, ज्या ठिकाणी की आमच्या समाजाला दफन करण्यासाठी जे पुरण्यासाठी म्हणलं जाते त्याला कुठलीच जागा उपलब्ध नाही साहेब. आज सध्याच्याला आमचे लोक आपल्या आपल्या शेतामध्ये जाऊन पुरला आहेत साहेब. परंतु हे कुठपर्यंत चालणार आहे साहेब. आमच्या 4 एकर 2 एकर जमिनी आहेत, पुढे 4-4 हिस्से होऊ लागलेत. कुणी अडचणीनुसार जमिनी विकू लागले, परंतु आमच्या त्या जमिनी गेल्या तर गेल्या, परंतु त्या आई वडिलांच्या समाध्या ज्या आहेत, आजोबाच्या समाध्या आहेत, आमच्या पूर्वजाच्या समाध्या आहेत, त्या समाध्यासहित विकावं लागलं आहे साहेब. म्हणजे आमचा कुठंच अस्तित्व शिल्लक राहणार नाही साहेब. तर आमची कळकळीची विनंती आहे साहेब की तुम्ही या प्रकरणामध्ये जे विटंबना केली त्या बाबतीत गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला जी प्रत्येक गावामध्ये जे आमचा समाज आहे या समाजाला कुठेतरी थोडी बहुत जागा संपादन करून आम्हाला स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावं, एवढी आमची तुम्हाला साहेब. हर हर महादेव, हर हर महादेव. नांदुरा येथे विटंबना करणाऱ्या पुढे साहेब फोटो पण काढा. हा विषय असा आहे, जी घटना घडली या घटनेमध्ये आमच्या समाजाची नांदुरा येथे प्रथाची विटंबना करणाऱ्यावर नांदुरा येथे प्रथाची विटंबना करणाऱ्यावर प्रेताची विटंबना करणाऱ्यावर प्रेताची विटंबना करणाऱ्यावर प्रेताची विटंबना करणाऱ्यावर प्रेताची विटंबना करणाऱ्यावर